हे जे काही झालं त्यात आम्ही काय बोलावं? आम्ही वस्तीवाल्याने काय करावं? कुणी काय बी करू नका सा हा? आणि माया बानूला काय विचारू बी नका. ए बानूला या बाबतीत कोणी पण काय पण विचारायचं नाही. हा अरे आबा म्हणजे आपल्याला बानू करता काय बी करता याचं नाही. म्या काय म्हणतो आजा, अरे आम्ही समजेजण जेजुरीला जातो की देवासनी बेटा, त्याच्या पाया पडतो, हात जोडतो आणि आपल्या बानूला पुन्हा जेजुरीला घेऊन जाऊन त्यासनी विनंती करतो. आबा तुम्ही एवढं समज बोललात म्हणून पावलो म्या. बानूला हात वस्तीवर आणताना मला वाटायचं की म्या तुम्हा समजासनी तोंड कसं देऊ, पण तुम्ही समजे माझ्या दुःखात माझ्या पाठीशी उभा राहिलात. ऋण आहे तुमचं. एक सांगू आजा, या म्हाताऱ्यानं पायी 4 धाम यात्रा केली हाय. सबूत खोटा नाही ठरायचा माझा. राजा म्या सांगतो, देव बानूला घेऊन जात्याल, तिला ऐकलं नाही सोडणं. तू काळजी करू नका साजा. होय होय मला बी असंच वाटतं या. बानू म्हणत होती गडावाक्यान चालू बी झालं असेल. तिचा जीव ततच गुतला यार. पर बानू गडावर नाही म्हणल्यावर आख्यान कसं तत चालू असेल? त्याचा विचार करू नका सा. अरे आजा, असं म्हणून कसं चालल? अरे तिनं आख्यान ऐकलं नाही तर तिला उमगणार कसं? गेल्या जन्मात ती कोण होती म्हणून? तिला नाही समजलं ना तरी चालेल. पर मग म्हाळसा देवीसनीच कळल समज. मग त्याच जातील देवासंग कैलासात. मग विचार करून काय उपयोग नाही. जे काय करायचं असेल ते आत्ताच कराय. हो तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ह्यामध्ये पडू नका. माणूस ते नाही आवडणार. समजाच हे बी बघाय हो, बानूला दुखवून नाही चालणार. अरे ती काय आधीची बानू आहे काय? देवाची बायको आहे, मोठी भक्त आहे. काय वय वय बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर वय वय बरोबर आहे वय वय बरोबर आहे. अरे म्या म्हणते असं गप गुमान बसायचं होतं तर कशाला एक झालो? म्या तर म्हणते राजसभेत जायला हवं, न्याय मागा हवा.